याआधी स्विचिंग सर्किटवरनं लॉजिकल फॉर्म तयार करायचा. आता उलट घेतो आपण. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट फ्रॉम द गिवन स्टेटमेंट पॅटर्न दॅट इज फ्रॉम द लॉजिकल फॉर्म. दिलेला लॉजिकल फॉर्म जो आहे थोडक्यात स्टेटमेंट पॅटर्न, ह्या स्टेटमेंट पॅटर्नवरनं स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं आहे आपल्याला. याआधी आपण सर्किटवरनं लॉजिकल फॉर्म घेतला. आता काय लॉजिकल फॉर्म म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न, त्यावरनं सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. पहिले पॅटर्नकडे बघा. निगेशन पी अँड क्यू दिसतोय. निगेशन पी आलाय म्हणजे इथे एक स्विच पी म्हणजे S1 आहे, क्यू म्हणजे S2 आहे, इकडे आर दिसतोय म्हणजे S3 आहे. 3 स्विच आहे. काय इथे पी दिसतोय, इथे क्यू आहे, इथे आर आहे, म्हणजे 3 स्विच आहेत सर्किटमध्ये. म्हणजे आपल्याला 3 स्विच या ठिकाणी कन्सिडर करायचे आहे. मग समजा आपण सपोज असं म्हटलं की पी स्विच S1 हा क्लोज असं इंडिकेट करतोय, म्हणून आन्सरमध्ये आपण पहिल्यांदा पी इंडिकेट करतोय स्विच S1 is close, then Q switch S2 is close, R switch S3 is close. याप्रमाणे हे 3 स्टेटमेंट्स PQR 3 स्विच S1 S2 S3 साठी आपण कन्सिडर केले. मग या ठिकाणी काय आलं, निगेशन पी आलंय म्हणजे पीचा कॉम्प्लिमेंटरी फॉर्म आला. म्हणजे काय इथे थोडक्यात काय घ्यावं लागेल आपल्याला, निगेशन पी. काय इंडिकेट करतो, स्विच. बघा नीट लक्ष द्या. S1 जर क्लोज असेल, पी ने दर्शवलं असेल, तर इथे काय घ्यावं लागेल, स्विच S1 ओपन आहे असा त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्विच होईल. S1 चा कॉम्प्लिमेंटरी, समजा S1 क्लोज आहे तर S1 ओपन हा त्याचा कॉम्प्लिमेंटरी त्याला. सेम निगेशन क्यू, स्विच S2 इज ओपन, आणि निगेशन आर पण इथे घ्यावं लागेल, स्विच S3 इज ओपन असं तो दर्शवेल. म्हणजे याप्रमाणे निगेशन पी, निगेशन क्यू, निगेशन आर असे 3 कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट्स आपण या ठिकाणी घेतलेत. आणि L लॅम्प L इज ऑन असं आपण इथे म्हणूया. आता दिलेल्या फॉर्मकडे बघा, आपल्याला सर्किट डिझाईन करायचं आहे. निगेशन पी आहेत म्हणजे स्विच S1 चा कॉम्प्लिमेंटरी S1 डॅश अँड क्यू, म्हणजे 2 स्विच पी अँड क्यू काय आहेत, सिरीजमध्ये आहेत. आणि इथे त्याचा पीचा कॉम्प्लिमेंटरी आलाय, निगेशन आलंय पीला, म्हणून कॉम्प्लिमेंटरी स्विच कोण असतं, S1 डॅश. मग काय दोघं सिरीजमध्ये, कोण, हा एक स्विच आहे, त्याच्या सिरीजमध्ये दुसरा स्विच घेतला मी. पहिल्याचं लेवल काय, निगेशन पी म्हणजे कोण झाला तो S1 डॅश, क्यू म्हणजे S2. इथे ब्रॅकेट कंप्लीट झाली आहे. ऑर सिम्बॉल दिसतोय म्हणजे काय, ह्या ब्रॅकेटला ही ब्रॅकेट म्हणजे ह्या लूपला हे लूप पॅरलल आहे. आता पहिलं लूप आपण कन्सिडर केलंय, दुसरं लूप आहे. दुसऱ्या लूपमध्ये पी अँड निगेशन आर आहे. पी म्हणजे काय, S1, निगेशन आर म्हणजे S3 आहे. कळतं ना, त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्विच आला S3 डॅश. पुन्हा एकदा बघा, नेक्स्ट लूप आलाय म्हणून काय, नवीन लूप इथे मी घेतोय पॅरलमध्ये, ऑर म्हणून पॅरलल काय, पी म्हणजे एक स्विच इथे परत आहे, त्याच्या सिरीजमध्ये दुसरा स्विच आहे. आता लेबल कसं देणार, पहिला स्विच पी आहे म्हणजे काय लेबल दिले S1, इथे निगेशन आर आहे, आर काय इंडिकेट करतो S3, त्याचं निगेशन आहे म्हणजे S3 डॅश त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्विच. दोघांमध्ये काय होतं, ऑर सिम्बॉल होता म्हणजे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत, म्हणून इथे मी दोघांची लूप एकमेकांना पॅरलल घेतले. आता इथे हे दोन्ही लूप एकमेकांना पॅरलल, ओके, कम्प्लीट झालंय. नेहमीप्रमाणे आपण इथे दाखवतोय की बॅटरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्स असे दाखवा. लॅम्प L आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल. करंट सेंड केलाय, करंटच्या डायरेक्शन दाखवा. करंट पास झालाय, ह्या लूपमधून बाहेर आलाय, इकडे लॅम्प L ऑन होतो. म्हणजे काय, बॅटरीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल इथे करंट पास झाला, S1 डॅश S2 यांच्यामधून पास होऊन तो लॅम्प L पर्यंत आलाय. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला हे सर्किट इथे असं डिझाईन करावं लागेल. ओके, ह्या लॉजिकल फॉर्मचं हे झालं स्विचिंग सर्किट. ओके, थँक्यू. अजून यावर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. पहिले हे एक्झाम्पल नोट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टार्ट केले. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, पी अँड निगेशन क्यू अँड आर एका ब्रॅकेटमध्ये आहेत, ऑर पी अँड इन ब्रॅकेट निगेशन क्यू ऑर निगेशन आर, ब्रॅकेट क्लोज झाली आहे. आता ह्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी आपल्या स्विचिंग सर्किट डिझाईन करताना किती स्विच दिसत आहे, पी क्यू आर 3 स्विच आहे.
मग 3 स्विच आहे म्हणून काय 3 स्विचसाठी 3 लेटर आहे PQR. मग S1 S2 S3 बघा P डिनोट करतोय स्विच S1 क्लोज, Q डिनोट करतोय स्विच S2 क्लोज, R डिनोट करतोय स्विच S3 क्लोज. मग आता इथे काय आलंय निगेशन Q आहे निगेशन R आहे म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी स्विच S2 आणि S3 चे कॉम्प्लिमेंटरी स्विच आले म्हणून काय निगेशन Q स्विच S2 इज ओपन म्हणजे थोडक्यात S2 डॅश क्लोज. निगेशन R स्विच S3 इज ओपन म्हणजेच S3 डॅश क्लोज झाला. लॅम्प एल ऑन होत असेल तर एने डिनोट करायचं आहे. आता याप्रमाणे आपल्याला याचं स्विचिंग सर्किट डिझाईन करायचं आहे. मग स्विचिंग सर्किट डिझाईन करताना आपण काय म्हटलं अँड आला तर सिरीज मध्ये असतात 3 बघा PQR तिघही अँड आलं मध्ये म्हणजे काय 3 स्विच S1 S2 S3 सिरीज मध्ये आहे. पहिले मी 3 स्विच ड्रॉ केले. हे 3 स्विच पहिला असेल काय P म्हणजे S1 Q निगेशन Q म्हणजे S2 डॅश आणि R म्हणजे S3 हे 3 स्विच. त्यांना काय इथे बघा ऑर म्हणजे काय खाली लूप पॅरलल मध्ये आलाय परत हे लूप पॅरलल. पुढे काय P म्हणजे काय स्विच S1 आहे पण यानंतर बघा ब्रॅकेट आली परत म्हणजे नवीन लूप तयार झाला आणि त्या लूप मध्ये ऑर आहे म्हणजे काय ह्या लूप नंतर मध्ये 2 पॅरलल लूप येतील कारण ब्रॅकेट इथे तुम्हाला दिली ह्या ब्रॅकेट नुसार लूप स्टार्ट होईल. नवीन स्विच इथे परत असा आहेत त्याला दुसरा स्विच पॅरलल आहेत. ओके याप्रमाणे आणि मग यांचा जंक्शन पॉइंट हा जंक्शन पॉइंट हे एकमेकांना कनेक्ट केले म्हणजे ही पूर्ण बघा हे एक लूप पहिलं लूप हे दुसरं लूप पूर्णपणे इथे आलं आणि हे दोघे एकमेकांना पॅरलल आहेत. ओके मग इथे कोण आहे P म्हणजे S1 निगेशन Q म्हणजे S2 डॅश आणि निगेशन R म्हणजे S3 डॅश याप्रमाणे. आता आपल्याला इथे बॅटरीज वगैरे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल प्रमाणे आपण बॅटरी कनेक्ट केली. लॅम्प एल दाखवला आहे बघा इथनं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह याप्रमाणे करंट सेंड झाला लूपमधनं करंट पास झाला याप्रमाणे लॅम्प एल ग्लो. ओके हे झालं तुमचं दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न साठीचं स्विचिंग सर्किट. ओके सर्वांनी हे पहिले नोट करत चला काही डाऊट्स काही क्वेरीज असतील तर मला सांगत चला. ओके थँक्यू. एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल आता बघतो आपण. यामध्ये P अँड Q एका ब्रॅकेटमध्ये म्हणजे एक लूप आहे ऑर म्हणजे पॅरलल एकच स्विच आहे निगेशन P ब्रॅकेट टाकली म्हणजे स्वतंत्र सेपरेट लूप घ्यायचं आहे याला पॅरलल हे लूप राहील पुन्हा ऑर साइन आलं डिसजंक्शनचं म्हणजेच पुन्हा हे लूप याला पॅरलल राहील. असं 1 2 3 लूप आपल्याला ड्रॉ करायचे. पहिल्या लूपमध्ये 2 स्विच एकच आहे पुन्हा हे 2 स्विच पॅरलल आहे. ओके मग बघा आपण काय म्हटलं P स्विच S1 इज क्लोज म्हणजे इथे P आणि Qच आहे त्या व्यतिरिक्त कोणी नाही म्हणून मी फक्त काय घेतला PQ आणि निगेशन P निगेशन Q आले म्हणून त्यांचे कॉम्प्लिमेंटरी स्विचसाठी निगेशन PQ आणि इथे कन्सिडर केलेले आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे आपण हे जसं लिहितो त्याप्रमाणे बघा काय आता इथे P अँड Q म्हणजे 2 स्विच आहे कसे आहेत ते अँड म्हणजे सिरीजमध्ये दोघांमध्ये अँड आला बघा P म्हणजे S1 Q म्हणजे S2 दोघांमध्ये अँड म्हणून सिरीज कॉम्बिनेशन. देन नेक्स्ट लूप एकच स्विच आहे मी पण एकच स्विच घेतला लूप कंप्लीट झालं काय नाव आहे निगेशन P म्हणजे S1 डॅश डॅश का घेतला इथे निगेशन आहे म्हणून. नेक्स्ट थर्ड लूप P हा एक स्विच आहे दुसरा हा एक स्विच आहे असे हे 3 स्विच. ही बॅटरी लॅम्प एल प्लस मायनस साईन इथनं करंट पास झाला आहे. ओके याप्रमाणे आता काय दिसतं तुम्हाला बघा पहिलं लूप S1 S2 म्हणजे P अँड Q दुसऱ्यामध्ये एकच स्विच होता तिसऱ्या लूपमध्ये 2 स्विच होते काय नाव त्यांचे P म्हणजे काय S1 आणि दुसरा कोण आहे निगेशन Q म्हणजे S2 डॅश हा का घेतला निगेशन Q साठी S2 डॅश. हे झालं तुमचं दिलेल्या लॉजिकल फॉर्मचं स्विचिंग सर्किट. ओके नोट करत चला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत चला आणि काही काय कॉमेंट्स पण करत चला.